की भुंगा आणि मथुर लवकरच पळतील, काय सांगाल त्याच्याबद्दल? बघू, भुंगावरती प्रेम करणारा चाहता वर्ग आहे, मथुरवरती प्रेम करणारा चाहता वर्ग आहे. सगळ्यांचं मत तेच आहे, एकत्र ही गाडी पळाली पाहिजे. दोन्ही मालकांचा काय मतभेद नाहीये, दोन्ही मालक चांगले मित्र आहेत आणि काही काही ट्रोल करणाऱ्यांच्यामुळे वाद निर्माण झालेले आहेत. ते कुठे वाद आम्ही संपून एकत्र पळण्याच्या चाहत्यांसाठी आम्ही कधीतरी डिसिजन घेऊ आणि लवकरच तो क्षण आणण्याचा प्रयत्न करू. म्हणजे बैलगाडी क्षेत्र नेमकं कसं आहे, काय सांगाल? सुंदर आहे, जसं तसा क्षेत्र आहे. तुम्ही चांगले वागाल तर तुम्हाला चांगलं प्रेम भेटेल, तुम्ही जर वाईट वागाल तर तुम्हाला वाईट प्रेम भेटेल. प्रत्येक नंदीवरती प्रेम करा, नंदीचा आशीर्वाद भेटला तुमच्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आनंदच आनंद मिळेल. एक आपला मर्यादित मातीतला आणि पारंपरिक खेळ आहे आणि या खेळामध्ये कुठल्या आपण खेळत नाही. एक कॉम्पिटिशन असतो, त्या कॉम्पिटिशनच्या हिशोबात तेवढ्या पुरतं ती मर्यादा ठेवली पाहिजे. ते झाल्यानंतर जो विजयी असेल त्यांनी जो पराजित झाला त्याला शुभेच्छा देऊन त्याचं एक मनाचं समाधान केलं पाहिजे आणि जो विजयी आला त्यांनी जास्त आनंद व्यक्त पण नाही केला पाहिजे, कारण की समोरचा पण पराजित होतो त्याचं पण कुठं मन दुखलं पाहिजे. जोपर्यंत हे सगळं होणार नाही तोपर्यंत बैलगाडी क्षेत्राला काही वेगळं वळण लागणार नाही, एकदम चांगलं चालेल. म्हणजे आता बिनजोड पण खेळायचं, परत एकत्र पण पळायचं, मैत्रीपूर्ण 100%. बघा, मुंबईला बरेचसे आमचे बिनजोड होतात. काल 2 दिवसापूर्वी आम्ही ज्या गाडी बरोबर पराजित झालो तीच गाडी त्यामधला एक बैल घेऊन आम्ही एकत्र पळालोय. ज्या मैदानामध्ये वाद झाले ती मैदानामधला वाद मिटून दुसऱ्या तिसऱ्या मैदानात आम्ही एकत्र पळालो. बघा, हा क्षेत्र आमच्या अखिल भारतीय संघटनेने नियम अटी घालून, मुंबई असू दे पश्चिम महाराष्ट्र असू दे, दोन्ही संघटनांनी नियम अटी टाकलेत. आज तुम्ही बघाल युट्यूब चॅनल तुम्ही गेले 4 ते 5 वर्ष चालवत असाल, पण हे 2 वर्ष तुम्ही संघटनाचे नियम अटी बघा. आज जो मैदान एक संपन्न होतं त्या मैदानातल्या नियम अटी, हे संघटनाचे रूल्स आहेत. हे कुठेतरी चांगलं वळण बैलगाडी क्षेत्राला आणतो आणि हा बैलगाडी क्षेत्र हा पूर्ण भारताच्या पलीकडे पूर्ण देशात पसरलाय. आवर्जून भारताच्या बाहेरची लोक पण आवर्जून युट्यूब चॅनल बघून भरपूर लांबून लांबून बैल आलेत. मला रात्री 3 वाजेपर्यंत कॉल चालू होते. सकाळी उठल्यानंतर दादा आम्ही इकडे आलोय, दादा आम्ही तिकडे आलोय, आम्हाला भेटायचं. मी प्रत्येकाचा कॉल अटेंड करत होतो, प्रत्येकाला म्हणजे एक त्यांच्यासाठी आपण वेळ देत होतो, कारण की त्यांचंच प्रेम भुंगावरती आणि भुंगा जो पळतोय त्यांच्यासाठीच पळतोय. आम्ही काय फक्त त्याचे सेवे करूय आणि त्याचं नियोजन करतोय, पण प्रेम त्यांचं आहे, त्यांच्यासाठीच पळतोय. काठावरच्या माणसांबद्दल काय बोलाल? 3 फेऱ्याची माणसं खूप प्रेमळ आहेत आणि मी मगाशीच बोललो, तुम्ही जर त्यांना प्रेम दिलं ते प्रेम देतील, त्यांच्याशी जर वाकडे वागले तर ते वाकडे वागतील, कारण की जीवाभावाची आहेत सगळी मंडळी. आमची कराड झाला, सातारा झाला, सांगली झाला, आपला माळशिरस भाग झाला, जेवढी मंडळी आहेत, जेवढी पश्चिम महाराष्ट्र मंडळी आहेत, खूप प्रेमळ आहेत, जीवाभावाला जीव देणारी मंडळी आहेत सगळी आणि सगळी प्रेमळ मंडळी आहेत. चांगलं चिमण्या आणि भुंगा पळाला, सुंदर गाडी पळाली. कोणतं ड्रायव्हर आज? शाकीरभाई होते. शाकीरभाई नानाच बसवलं होतो. नानांनी टायमावरती त्यांना बोलत तुम्हीच बसा, बसले, सुंदर गाडी आणली. काय सांगाल नानांबद्दल? बाबा आता नियोजन करते सगळं भुंगा बिंगाचं, काय सांगाल? नानानंतर तुमच्या चॅनल कडून आणि आमच्या सर्व ग्रुप कडून नानांना काल नानांचा वाढदिवस होता. आम्हाला मुंबईवरून येणं थोडं शक्य नाही झालं, पण तुमच्या चॅनल तर्फे आम्ही नानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि देवाकडे प्रार्थना करतो का नानांचं आरोग्य आणि त्यांचं कुटुंब सुखी आणि समाधानी राहावं. शेठ, भुंगाबद्दल काय बोलाल? भुंगानाचे नाव केले, मुंबईत पण केले, इथे पण केले 3 फेऱ्या, त्याच्याबद्दल काय बोलाल? भुंगा त्याच्या चाहत्यांसाठी पळतो आणि त्याला मानणारा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी पळतो, कारण की भुंगाला ह्या महाराष्ट्रात मला असं वाटतं सगळ्यात जास्त ट्रोल केला गेलेला आहे. त्याच्यामुळे तो त्यांच्यासाठी, त्यांचं तोंड बंद करण्यासाठी तो पळतो आणि त्या चाहत्यांसाठी एक स्वाभिमान म्हणून तो स्पीड लावतो. बिनजोडला पण तेवढंच पळतो, जसं 3 फेऱ्यात पण पळतो, त्याच्याबद्दल काय बोलाल? 3 फेऱ्यात तसंच नाव ठेवले. सुरुवातीला जेव्हा आला तेव्हा थोडा सवय नव्हती म्हणून थोडा सेमीला वगैरे थोडा गडबड व्हायची 3 फेऱ्याला, पण आता 3 फेऱ्यांचं व्यवस्थित चांगलं काढतो आणि नानांची शिकवण असल्यामुळे तो आणखीन चांगल्या प्रकारे 3 फेरे काढतो आणि बिनजोडला पण चांगला पळतो. आता बऱ्यापैकी बिनजोडला जोर असतो का 3 फेऱ्याला असतो? आता बघा, आमच्या इकडे तर आता पावसाळ्याचा काळ आहे, 4 महिने आमचं सीझन जेव्हा वेळा बंद असतो त्या टायमाला आम्ही इकडे मुंबईचे सर्व गाडा मला पश्चिम महाराष्ट्रामध्ये बैल पाठवतो. इकडे मैदानं सुंदर अशी चालू असतात, नामांकित मैदान असतात आणि म्हणून आम्ही पण इकडे पण त्याचा आनंद घेतो आणि बिनजोडला पण आनंद घेतो. आता भुंग्यानं आपल्याला असं म्हणजे इकडचं मान पटकून दिलं ना तुम्हाला, हिंदगी श्रीमाना काय काय चालू आहे सगळं, आता काय सांगाल त्याच्याबद्दल? काय नाही बघा, मालकाची पण मान ताट आहे, त्याच्या चाहत्या वर्गाची पण ताट आहे. पश्चिम महाराष्ट्र, जालना, विदर्भ या भागातली जेवढी त्याच्यावरती प्रेम
करणारी मंडळी, त्यांच्या सगळ्यांचं प्रेम आहे. आज असंख्य लोक त्याचा चाहता वर्ग आज इथं पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याच्यासोबत फोटो काढायला येतो, त्याच्यासोबत सोबत येतात, आनंद होतो आणि त्यांच्यासाठीच तो खूप भुंगा इथं नानांच्या शेडावर असतो का? हा नानांकडेच असतो. गेल्या महिन्याच्या 8 तारखेला नानांच्या शेडवरती झालाय. 8 तारखेनंतर आल्यानंतर 13 तारखेला जो मैदान झाला त्या मैदानामध्ये आदतचं मैदान होतं. 2 नंबरचा मानकरी पण झाला भुंगा आणि कंदूरचा राजा ही गाडी पळाली, 2 नंबरचा मानकरी ठरला आणि आज पेडगावच्या मैदानासाठी आम्ही त्याला आराम दिला होता. म्हणजे जिथं पळतो म्हणताय ना? 100% जेवढी पब्लिक असेल तेवढा आणखीन स्पीडने पळणार भुंगा. ते फक्त बिनजोडमुळे त्याला सवय लागली, कारण की लहानापासून त्याला सवय आहे. नाशिकचे लक्ष्मणराव यांनी त्याला ट्रेनच केलाय पब्लिकला पळायचं. दोन्ही खांदी कुठून होतोय तेवढा स्पीड लावणार नाही, त्याच गतीने पळणार. आज बघा पहिलाच फेरा त्याला उजवीने टाकला, त्याच स्पीडने आणि त्याच ताकदीने तो आला. विचारलं भुंगाने जे तुमचं नाव दिले त्याच्याबद्दल काय बोलतो? भुंगा माणूस तुम्हाला ओळखते सगळे आहे ना? बघा भुंगाने ते दिलंय ते मला खूप काय आणि या जनतेचं प्रेम भुंगामुळे मिळालं आहे. आज तुम्ही पण येता बाईट घ्यायला माझ्याकडे भुंगामुळेच येत आहे. प्रेम फोटो काढले ते भुंगामुळेच येत आहे. त्याचे आयुष्यभर मी कधीच उपकार विसरणार नाही. तो आमचा एक फॅमिली मेंबर आहे, आमच्या सर्व ग्रुपचा एक फॅमिली मेंबर आहे. आम्ही त्याला जीवापाड जपण्याचा प्रयत्न करतो.